एका छोट्या गावात चिंटू नावाचा एक मुलगा होता. त्याला रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे खूप आवडायचे. त्याचे मित्र रिंकू आणि पिंकी मात्र सकाळी लवकर उठून सूर्योदय पाहून निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असत. एक दिवस रिंकू आणि पिंकीने चिंटूला सकाळी त्यांच्यासोबत यायला सांगितले. पण चिंटू म्हणाला, "मी नाईट आऊल आहे. मला सकाळी लवकर उठणे शक्य नाही." तरीही मित्रांच्या आग्रहाखातर तो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला. त्या दिवशी सकाळी चिंटूने जे दृश्य पाहिले ते खूप सुंदर होते. सूर्य पूर्वेकडून हळूहळू उगवत होता. पक्षी मधुर गाणी गात होते. फुले उमलत होती. संपूर्ण निसर्ग नवीन चैतन्याने भरलेला होता. चिंटू ते दृश्य पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने यापूर्वी कधीही इतके सुंदर दृश्य पाहिले नव्हते. त्या दिवशी त्याला समजले, सकाळी लवकर उठणे कठीण नाही, तो एक सुंदर अनुभव आहे. त्या दिवसापासून चिंटूही सकाळी लवकर उठू लागला. तो आपल्या मित्रांसोबत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत असे. त्याने ध्यान, योग आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. त्यामुळे त्याचे मन शांत झाले आणि शरीर निरोगी झाले. एक दिवस चिंटू आपल्या गुरूंना भेटला. गुरु त्याला पाहून हसले आणि म्हणाले, "चिंटू, तुला आता खरे ज्ञान मिळाले आहे. सकाळी लवकर उठणे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तो एक आध्यात्मिक अनुभव आहे." गुरूंचे बोलणे ऐकून चिंटूला आनंद झाला. त्याने तेव्हापासून दररोज सकाळी लवकर उठून निसर्गाचा आनंद घेत, ध्यान, योग आणि प्रार्थना करत आध्यात्मिक जीवन जगण्यास सुरुवात केली. या कथेमधून मुलांनी शिकण्यासारखे नैतिक मूल्ये. सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी चांगले असते. निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेतल्याने मनाला शांती मिळते. ध्यान, योग आणि प्रार्थना आध्यात्मिक विकासास मदत करतात. आपल्या मित्रांचे चांगले सल्ले ऐकले पाहिजेत. आपल्या गुरूंचे मार्गदर्शन पाळले पाहिजे.